विष्णू सहस्रनाम चिंतनमाला श्लोक 104. आतापर्यंत 103 श्लोकापर्यंत आपण झालंय आणि 846 नाम आपलं विवेचन झालेलं आहे. आधी श्लोक वाचते. भारभृत कथितो योगी योगीश सर्व कामदः आश्रम श्रवणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः. भारभृत या श्लोकातलं पहिलं नाम आणि तसं क्रमाप्रमाणे 847 नाम. ओम भारभृते नमः. अनंतादिरूपेण भुवो भारम बिभृत. भारभृत, भारभृत म्हणजे भार वाहणारा, भृत म्हणजे वाहणारा अशा अर्थाने. विश्वाचं ओझे वागविणारा, सर्वांचं कल्याण करण्याचं दायित्व स्वीकारणारा कोण? तर हा भगवान विष्णूच होय. सर्व विश्वाचा भार वाहून नेणारा. हे ओझे वाहून नेणं एखाद्या माणसाने आपल्याहून दुसरी एखादी वस्तू वाहून नेण्यासारखे नसतं, कारण श्री नारायण स्वतः सिद्ध बनलेला आहे. म्हणजेच परमात्मा सर्व विश्वाचं उपादान कारण आहे. आचार्यांनी भाष्यात म्हटलंय की अनंतादि रूपेण भुवो भारम बिभरती, म्हणजे अनंत शेषाच्या रूपाने पृथ्वीचा हा जो भार आहे, हा भार आपल्या डोक्यावर धारण करून आहे भगवंत. आणि म्हणून तो म्हणावायचा भारभृत. कोटी भार समर्थानाम. या न्यायाने परमात्म्याने हा सगळा विश्वाकार धारण केलेला असला तरी तो त्याला काही भार नाही आहे किंवा त्याला ते जड नाही आहे. झाडाला फुलाचा भार होत नाही जसा, तसा विश्वाचा परमात्म्याला भार होत नाही. ते त्याच्या डोक्यावरील जणू काही फूल आहे, जणू काही शोभा आहे. परंतु अनिश जीवाला तो भारच आहे. त्याने तो भार घेण्याचा प्रयत्न केला तर तो चिरडून जाईल. अनिशचा अर्थ इथे जो ईश नाही आहे तो अशा अर्थाने घेतलाय. अनिशची व्युत्पत्ती आणखीन वेगळी पण आहे की ज्याच्यासारखा दुसरा कोणी नाही असा जो तो ईश्वर. पण इथे सरळ जर अर्थ बघितला तर अनईश म्हणजे जो जीव, जो ईश नाही आहे तो कोणता जीव. मग हा अनिश जीव, त्याला हा सगळा भारच आहे. त्याने तो भार घेण्याचा प्रयत्न केला तर तो चिरडून जाईल. सर्व सामर्थ्य त्या परमात्म्य शक्तीचं आहे. तीच विश्वोत्पत्ती, स्थिती, लय हे समर्थ असा तोच आहे. ते सामर्थ्य दुसऱ्या कोणातही नाही. आम्ही जे काही करायला समर्थ होतो तोही सामर्थ्य ते कोणामुळे आहे? त्या परेशाचंच असतं. आमच्यात असणारं सामर्थ्य, शक्ती, बुद्धी जे काय आम्ही करू ते सगळं परमेश्वर देणगीच आहे. परंतु आम्हाला ते त्याच्या शक्तीच्या अतिसूक्ष्मपणामुळे आणि सर्व व्यापकतेमुळे जाणवत नाही. भगवान कृष्णाने गोवर्धन धारण केले तेव्हा सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या त्याला टेकू म्हणून लावल्या होत्या. त्या सर्वांच्या नरशक्तीच्या समुच्चयाने बनणाऱ्या बळाहूनही अधिक बळ कोणतं होतं? तर ते त्या कृष्णाच्या करंगळीचं होतं आणि ते कार्य करीत होतं. ते नारायणीय बळ आहे. खरं तर तेच ईश्वरी बळ आहे. प्रत्येक जीवाने एक देह धारण केला आहे आणि हा देहभार कोण बरे धारण करीत आहे? तर कोणी असद वस्तू तो धारण करू शकत नाही, कारण तो वदतो व्याघात आहे. कोणी अचित वस्तू धारण करू शकत नाही, कारण अचित हेतू मत असू शकत नाही. कोणी अनानंद वस्तू धारण करू शकत नाही, कारण कोणीही दुःखासाठी झटत नसतो. तात्पर्य देहभार काय किंवा विश्वभार काय, त्या एका सच्चिदानंद परमात्म्यानेच धारण केलेला आहे. तद इतर कोणालाही ते शक्य नाही. म्हणून भगवंताचं एक नाम काय आहे? भारभृत. श्लोक 104, 848 नाम बघतो पण. कथित. ओम कथिताय नमः. वेदादिभिः अयम एव परत्वेन कथितः. सर्वैर्वेदैः कथितः इति वा कथितः. संस्कृतमध्ये कथ कथयती हा धातू आहे, म्हणजे सांगणे हा त्याचा अर्थ आहे. आणि त्याचं जे हे भूतकाळी रूप आहे ते कथित असं झालेलं आहे, म्हणजे सांगितलेले. कथ कथयती म्हणजे सांगणे आणि कथित म्हणजे सांगितलेले. हे जे रूप आहे हे त्याचं भूतकाळी रूप आहे आणि तोच अर्थ भगवंतासाठी नाम म्हणून वापरला आहे. म्हणजे सांगितल्या गेलेला असा जो तो कोण? कथित परमात्मा. काय काय सांगितलं गेला?
तर वेदशास्त्र, पुराण, ऋषीमुनी इत्यादींनी ज्याचं श्रेष्ठत्व, महत्व, व्यापकत्व, सामर्थ्य इत्यादी सांगितलेले आहे. कथितः त्याचंच कथन केलं जातं, म्हणून त्याचं एक नाम कथित आहे. किंवा संपूर्ण वेदांहूनही भगवानच फक्त कथित आहे. सगळ्या वेदांमधून सुद्धा भगवानच सांगितलेलं आहे, म्हणजे भगवंतच कथित आहे. सर्वे वेदायत पदम आमनंती असं म्हटलेलं आहे. म्हणजे गीतेमध्ये म्हटलंय की भगवंतांनी पुरुषोत्तम युग सांगताना वेदेश्च सर्वे रहमे वेद्यो, सगळे जे वेद आहे, ज्या ब्रह्मपदाचे प्रतिपादन करते, त्या सगळ्या वेदातूनही मीच कसा आहे वेद्य. वेद्य म्हणजे जाणण्यायोग्य. 15व्या अध्यायात हा श्लोक आलेला आहे. 16वा श्लोक आहे हा. भगवंत म्हणतात, वेदे रामायणे पुण्ये भारते भरतर्षभ. म्हणजे वेद, रामायण, पुराण तसेच महाभारत यामध्ये आदी, मध्य आणि अंती सर्वत्र कोण गायलेले आहे? तर विष्णूच गायला जातो. विष्णूचेच गुणवर्णन, प्रभाव गायला जातो. सोध्वनः परमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम. इथे अध्व म्हणजे मार्ग म्हटलेला आहे. सोध्वनः म्हणजे इथे अध्व म्हटलंय की तोच कसा आहे, तोच मार्गाला नेतो. अध्वनः या ओळीमध्ये हा जो उपनिषदातली ओळ आहे, सोध्वनः परमाप्नोति तद्विष्णो परमं पदम म्हटलेला आहे. त्यातला अध्व म्हणजे मार्ग आणि अध्वन म्हणजे जो मार्गाला नेतो तो असा. परमाप्नोति तद्विष्णू, तोच विष्णू परमपद आहे. आणि ज्या मार्गाला जायचं असतं तो महत्वाचा ध्येय किंवा लक्ष जे आहे ते कोण आहे? तर तो विष्णूच आहे. म्हणजे परमपद तेच एक आहे आणि तोच नेतोही बरोबर धरून भक्ताला. नारायण तत्व हे जगातील सर्व आध्यात्मिक ग्रंथाचं प्रतिपादन असतं आणि म्हणूनच कथित म्हणजेच आख्यात, सांगितल्या गेलेला, चांगल्या प्रकारे ख्यात म्हणजे प्रसिद्ध असणारा जो पण त्याचं चांगल्या प्रकारे सांगितला, युक्तिप्रयुक्तीने त्याचं वर्णन केलेलं आहे असा तो आख्यात पण, कथित पण, किंवा ज्याच्याविषयी काहीतरी विधान केलं गेलं आहे असा तो. मग हे विधान काही का असे ना, परमात्मा तर वेद प्रतिपादित म्हटला जातो. म्हणजे वेद प्रतिपादितच का? कारण वेद प्रतिपाद्य म्हटलेलं आहे ना ज्ञानेश्वरीमध्ये, पहिल्या श्लोकामध्ये आलेला आहे, ओम नमो ज्या आज्ञामध्ये. म्हणजे वेदानेच याला प्रतिपादित केलेलं आहे. आता वेद प्रतिपादितच का? कारण इतर विषय अन्य शास्त्रे प्रतिपादू शकतात, पण परमात्म्याचेच प्रतिपादन वेदे तर प्रमाणे करू शकत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की तोच एक आहे, कसा? कथित म्हटलेला आहे. वेदांनी सुद्धा त्यालाच गायलेला आहे. तोच वेद प्रतिपादित सुद्धा आहे, बाकी इतर नाही. श्लोक 104. 849 नाम बघतो आपण. योगी. ओम योगिने नमः. योग समाधी सही स्वात्मनि सर्वदा समाधत्ते स्वमात्मानं तेन वा योगी. योग ज्याला अवगत आहे असा त्याला योगी म्हणतात. योगाचं आचरण करणारा ज्ञानी. योग चित्तवृत्ती निरोध, सर्व विचार प्रवाह थांबवण्याची प्रक्रिया म्हणजेच काय? योग. अशी योगाची शास्त्रामध्ये व्याख्या केलेली आहे. ज्याला कुठलीही वैचारिक शुद्धता नाही, ज्याने आपलं मन पूर्णतः ताब्यात ठेवलेलं आहे, त्याला योगी म्हणतात. योगी हा नेहमी आत्मनी एव संतुष्ट असाच असतो. त्याला देह आणि गेहाची शुद्ध नसते. असा योगी हा परमात्मा स्वरूपच असतो. परमात्मा तर विदेहच आहे, त्याला देहाशी दुरूनही संबंध पोचत नाही परमात्म्याचा. सगळे जीव हे वियोगी आहेत, त्यांचा आपल्या स्वरूपाशी वियोग झालेला आहे. खरं तर सच्चित आनंद हे त्या जीवाचं स्वरूप आहे, पण ते स्वाभिमानी बनून ऋग्वेदी, देशस्थ, उंच, गोधूम वर्ण, मध्यम वयाचा, वेदांत शास्त्री, अमक्याचा पुत्र, तमक्याचा पिता इत्यादी म्हणवीत असतो. पण असं म्हणताना वस्तुतः मी योगी होत असतो. जेव्हा असा वेगवेगळ्या प्रकारे आपण कुठे संबंध जोडत असतो, म्हणजेच तो वियोगी ज्याला म्हणता येईल. योगी नव्हे ते वियोगी होत असतो. आपल्या निजरूपाला पारखा होत असतो. अनात्म वस्तूचा आपल्यावर आरोप करून घेत असतो. मला जन्मच नाही, मग नामरूप गुणकर्म कुठले?
मी ना पुत्र ना पिता, हे सगळं अनात्म संबंध आहेत. बाकी ते घेऊन मी सुखदुःखाचं ओझं का व्हावे? असं भारवाही होण्यामध्ये काय हशील आहे? अज्ञानामुळे जीव भारवहन करीत असतो आणि कुंठत असतो, परंतु योगी मात्र यातून मुक्त होत असतो. त्याला कसलंच ओझं नाही. त्याचा देह आणि गेहाशी संबंधच जळून असतो. सच्चित आनंद हेच या योग्याचं स्वरूप असतं. आणि परमात्मा हा तसाच आहे, ज्याला कुठलीच वैचारिक शुद्धता नाही आणि जो नेहमी आपल्यामध्येच स्थित असतं, स्वप्रतिष्ठित असतो, किंवा ज्याचं मन पूर्णतः ताब्यात ज्याने ठेवलेलं आहे, असा तो योगी श्रीनारायणच होय. म्हणून त्याचं एक नाम कथित नंतर योगी सांगितलेलं आहे. आता योगीशः पुढचं नाम आहे ते बघूया. श्लोक 104, 850 नाम बघतो आपण. योगीशः. ओम योगीशाय नमः. अंधे योगिनो योगांतरैर्हन्यन्ते स्वरूपात प्रमाद्यन्ति अयं तु तद्रहितत्वात् तेषामीशः योगीशः. योगीश म्हणजे योग आचरणाऱ्यांमध्ये जो सर्वश्रेष्ठ, योगी लोकांचा ईश म्हणून योगीश. सामान्य योगी हे योगाचं आचरण करत असताना अडचणीत येतात, दुःख भोगतात. ती स्थिती भगवंताची कधीच होत नाही. योगी जो असतो तो साधना करत असताना, योगापर्यंत जात असताना, त्याच्या योगी स्वरूपापर्यंत जात असताना त्याला अनेक कष्ट सोसावे लागतात किंवा अनेक अडचणी, दुःख त्याच्या वाट्याला येतात आणि मग तो सिद्ध होत जातो. पण परमात्म्याची ही स्थिती मात्र कधीच होत नाही. म्हणून तो कसा आहे? सगळ्यांचा ईश आहे. हे जे श्रेष्ठत्व आहे हे परमात्म्याकडे आहे. योग्यांचा ईश असा दुसरा अर्थ केलेला आहे. पुन्हा एक पहिला म्हटलेला आहे की योग्यांचा शिरोमणी, आणि दुसरा आहे योग्यांचा आराध्य. योग्यांचा शिरोमणी म्हणजे ईश किंवा श्रेष्ठ असणारा जो सगळ्यांमध्ये. पुन्हा दुसरा अर्थ काय केला? योगीश म्हणजे योगी लोकांचं जो आराध्य आहे. कारण साधना जी करतात, आराधना जी करतात, या योगीशाची हे योगी लोक करतात. म्हणून हा दुसरा अर्थ अशा अर्थाने घेतलाय की योग्यांचा हा आराध्य आहे. परमात्मा दोन्ही अर्थाने योगीश आहे. एक म्हणजे योग्यांचा शिरोमणी, सगळ्या योगांमध्ये श्रेष्ठ असा ईश ज्यांचा, किंवा योगी लोकांचा जो आराध्य, अशा दोन्ही अर्थाने हा योगीश परमात्मा होय. लघुत्वम आरोग्यम अलोलुप्त्वम वर्णप्रसादः स्वरसौष्ठवम शुभः गंधः अल्पम योग प्रवृत्तीम प्रथमाम वदंती, असं म्हटलं जातं. योगामध्ये प्रवेश करण्याचं पहिलं लक्षण काय सांगितलंय? तर लघुत्वम म्हणजे शरीराचं हलकेपण. दुसरं सांगितलंय आरोग्यम म्हणजे शरीराचं आरोग्य, शरीराबरोबर मनाचं सुद्धा हवं, म्हणून स्वास्थ्य हे महत्वाचं आहे. नंतर अलोलुप्त्वम म्हटलेलं आहे, म्हणजे मनाची आस, इच्छा, कुठेही लोलुपता नको. अ घेतलाय म्हणजे नकारार्थी. अलोलुप्त्वम म्हणजे मनाची इच्छा किंवा आस कुठेही नसणे. पुन्हा म्हटल्या वर्णप्रसादः, कांतीची जी सुंदरता आहे ती याच्यामध्ये आलेली असते योगामुळे, किंवा उत्तम आचार विचार त्याचे होत तशा प्रकारचं त्याचं आचरण करत तो साधना करत असतो. म्हणून कांती सुद्धा त्याची सुंदर होत जाते, म्हणजे शरीर सुंदरता त्याच्यात येत जाते. पुन्हा स्वर सौष्ठवम म्हटलंय, सुस्वर असा त्याचा स्वर असतो. शुभ गंध, शुभ गंध म्हणजे शरीराचा सुगंध सुद्धा त्याचा उत्तम असतो. नाहीतर बघा पुष्कदा घामाचा घाणेरडा वास असतो, कोणी जवळ आलं तरी सुद्धा त्याचा वास येतो, एक प्रकारचा वेगळा वास असतो. पण जो खरा योगी असतो, ज्याने सगळ्या प्रकारे स्वतःवर नियंत्रण मिळवलेलं असतं, शम दम सगळ्या प्रकारे जो जिंकलेला असतो, ज्याने जितेंद्रिय जो असतो, अशाचा वास, अशाच्या शरीराचा वास त्यांनी म्हटलंय उत्तम सुगंध असतो, शुभ गंध. अल्पम योग प्रवृत्तीम प्रथमाम वदंती. अल्पम योग प्रवृत्ती म्हणजे पुन्हा हे सांगितले की मलमूत्र त्याग त्याचा योग्य अशा वेळीच असतो, उठसूट त्यांना जावं लागत नाही. आत्मनिवृत्तता किंवा समाधी ही त्यांची अंतिम पायरी होय. परमात्मा हा असा सदैव या योगनिद्रेत
निमग्न आहे. जे योगी सांगितले ते योग्यांचं हे वर्णन आहे. यांना योगी म्हटलं जातं. परमात्मा तर त्याहीपेक्षा श्रेष्ठ होय. म्हणून तो सदैव योग निद्रेमध्येच निमग्न आहे, समाधीस्थ आहे. म्हणून तो योगीश म्हणायचा. योगी शिरोमणी म्हणजे योग शिरोमणी ज्याला म्हणतात तो म्हणावायचा. आणि तोच योग्यांचे किंवा साधकांचे, अशा योगी साधकांचे तो आराध्य आहे. कारण तोच कसा आहे, परम आदर्श आहे. आदर्श असल्यामुळे त्याचीच आराधना केली जाते योग्यांकडून, तेव्हा ते योगी बनतात. म्हणूनही तो योगीश म्हणजे योगीजनांचे परमध्येय तो म्हणावायचा, उपास्य म्हणावायचा. प्रजा जशी आपल्या योगक्षेमासाठी राजाकडे पाहत असते, त्याप्रमाणे सगळे योगी योगीशाकडे आपल्या योगक्षेमासाठी पाहत असतात. योगक्षेमासाठी म्हणजे जेव्हा भगवंताची ते आराधना करत असतात, उपासना करत असतात, तेव्हा भगवंतच त्यांचा हा योग आपोआपच व्यवस्थित जुळवून देईल. भगवंताच्याकडे तो, आपल्याकडे तो त्यांना ओढेल, आकर्षित करेल. आणि त्यांची साधना जर खऱ्या प्रकारे श्रेष्ठ असेल तर त्याचा क्षेमसुद्धा म्हणजे त्याचं रक्षण करणं सुद्धा परमेश्वरच करत असतो. म्हणून योगक्षेमासाठी हे लोक या योगीशाकडे बघत असतात. नखांच्या गुंडाळ्या आणि जटांच्या चुंबळी असे योग्यांचे प्राचीन दर्शन विभत्स आहे. आपण नेहमी बघतो की हे योगी आहे, योगी असं म्हटलं जातात. म्हणजे त्यांचे जटा वाढलेले असतात, त्यांना जटांच्या चुंबळी म्हणताय. नख वाढलेले असतात किंवा बिभत्स चेहरा असा कधी कधी असतो. पण हे प्राचीन दर्शन कसं आहे, बिभत्स आहे. अर्वाचीन दर्शन कसं आहे, कृप्त नख, कृप्त केश असे समृष्ट राजस असं आहे. पण हे दोन्हीही बाह्य आहेत, केवळ बाह्य रूप. अंतस्तत्व कसं आहे, वेगळंच आहे. आणि हे जे आहे ही आत्मनिष्ठता आहे. ती जिथे जितक्या मात्रेने आहे तिथे तितका योगी त्याचा योग आहे. हे ज्या ठिकाणी दिसेल तुम्हाला अंतस्तत्व त्याचं वेगळंच असतं, आत्मनिष्ठता त्याची वेगळीच असते. आणि जिथे जितक्या मात्रेने अधिक तिथे तितका त्याचा योग श्रेष्ठ म्हणायचा. योगीशाच्या ठाई योगाची पूर्ण मात्रा असते आणि म्हणून तो योगीशही म्हणायचा. परमात्मा सर्वांवरच अधिक, सगळ्या प्रकारे अधिक त्याचं सगळं श्रेष्ठत्व आहे, ईशत्व आहे. जणू तो त्यांचा स्वामी आहे अशा लोकांचा. म्हणून त्याची जी पूर्ण मात्रा असते ती मोठी असते आणि म्हणूनच तो योगीश म्हणायचा. श्री नारायण हा स्वतः या विश्वापासून पूर्णपणे अलिप्त राहू शकतो. तो निर्मितीही करतो, उत्पत्तीही तोच करत असतो, पण सगळ्यांमध्ये तो अडकत नाही. म्हणजे सगळ्यांहून तो अलिप्त असतो. तो या संसारामध्ये सदैव असूनही, सर्वांठाई असूनही त्याच्या कार्यकलापात तो बुडालेला असून सुद्धा तो वेगळा असतो. आणि म्हणून तोच योगेश्वर, तोच योगीश असं वर्णन जे केलेलं आहे किंवा हा त्याचा जो महिमा आहे तो अत्यंत सार्थ असाच आहे. श्लोक 104. 851 नाम बघतो आपण. सर्व कामदः. ओम सर्व कामदाय नमः. सर्वान कामान सदा ददाती इति सर्व कामदः. सर्व प्रकारच्या इच्छा सफल करणारा. सर्व काम म्हणजे कामना, इच्छा, आणि द म्हणजे देणारा किंवा पुरवणारा या अर्थाने. सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारा, पुरविणारा, जो आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो तो, म्हणून त्याचं एक नाम परमात्म्याचं सर्व कामदः म्हटलंय. खऱ्या भक्तांना दुसरी कसलीच इच्छा नसते, तर आपण त्याचेपर्यंत पोचावे म्हणजे भगवंतापर्यंत पोचावे, त्याला भेटावे, त्याच्यातच विलीन होऊन जावे, इतकीच त्यांची, त्या खऱ्या भक्ताची इच्छा असते. आणि ती इच्छा तो परमेश्वर पूर्ण करतो. जर अनन्य भावे त्याची भजन, मनन, चिंतन केलं आणि त्याला स्मरण गेलं भगवंताला, तर तो तशी त्याची इच्छा पूर्ण करतो आणि त्याला भेट देतो किंवा त्याला दर्शन देतो. हे नाम असेही सुचवतं की जे अश्रद्ध, अभक्त आहेत त्याच्या अपवित्र, दुष्ट किंवा वैषयिक वासना ज्या असतात त्या तो नष्ट करतो आणि सर्व चांगल्या इच्छा त्याच्या पूर्ण करतो. असं केल्यामुळेच काय होतं, आपोआपच त्याची श्रद्धा भगवंतावरची वाढत जाते. जो अश्रद्ध असतो, आधी भक्त सुद्धा नसतो, पण जर त्याच्या वैश्विक वासना थोड्या थोड्या कमी करत जाऊन जर त्याच्या चांगल्या इच्छा पूर्ण करत गेला तर त्याची भगवंतावरची श्रद्धा वाढत जाते किंवा तिकडे तो वळतो.
अशा अर्थाने काम म्हणजे अभिलाषा, आणि जीवाचं समग्र जीवन अभिलाषामयच आहे. जीवाला सतत कशाची ना कशाची अभिलाषा असतेच, काममयच असतं त्याच्याकडे, म्हणजे कामच हवं असतं त्याला. उपभोग, भोग, इच्छा, आशा, आकांक्षा सतत त्याच्या चालूच असतात, त्याला कधीही मर्यादा नसतात. किंबहुना काममयता हेच त्याचं जीवन आहे जीवाचं. ज्याला कसलाही काम नाही, तो कामोपलब्धीचे साधन असणारा हा जो देह आहे, हा देह धारण करीलच कशाला, म्हणजे भगवंताला कशाचीच इच्छा नाही. त्यामुळे हा कामोपलब्धीचं साधन असणारा देहही तो कशाला धारण करेल. सारांश, जीव म्हटला तर तो कामार्थी असायचाच, म्हणजे हा काम नसावा, अभिलाषा नसावी, हाही एक कामच आहे. असे काही जण इच्छा करत असतात की कामच नको, अभिलाषा नको आम्हाला, पण असं म्हणणं सुद्धा एक कामच आहे. यालाच काय म्हणतात, मुमुक्षा म्हणतात. सारांश, काममुक्ती केव्हाही शक्य नाही. शक्य आणि इष्ट आहे केवळ कामशुद्धी, म्हणजे कामनेतून, विषयातून, इच्छेतून मनुष्य जीव कधीही मुक्त होऊ शकत नाही. फक्त काय आवश्यक आहे तर कामशुद्धी महत्वाची आहे. ती जर जीव करत गेला तर मग तो काममुक्त होत जातो. कामनेचे स्वरूप नीट समजून घेणं जरूर असतं, त्याशिवाय ती नियमित, नियंत्रित आणि निर्मूलित होणार नाही. कामना जोवर तिचं वैयर्थ म्हणजे निरर्थकत्व किंवा अर्थहीनता किंवा निरुपयोगिता कळत नाही त्याला, तोपर्यंत ती त्याची सुटत नाही कामना. आणि ज्या क्षणी ते पटलं त्या क्षणीच ती ज्या इच्छेची किंवा कामनेची त्याच्या भोवती असणारी जी मिठी असते ती आपोआपच गळून पडते, आणि मग जीव त्यातून मुक्त होत जातो. गळून पडल्यामुळे, गळून पडणं याचा अर्थ निघून जाते कामना त्याच्याकडनं. असे अनात्म मात्राविषयी जेव्हा होते तेव्हा केवळ आत्मनिष्ठ झालेलाच पुरुष सर्व काममुक्त होतो, आणि त्यालाच म्हणतात आत्मकाम किंवा आप्तकाम. ही जी दशा आहे ही एकाएकी बळे आणता येत नाही. कामोपभोग, तज्जनी सुख दुःख अनुभव आणि तदुत्थ विषादोदय, विषादाचा उदय अशा अर्थाने, शास्त्राध्ययन, गुरुबोध आणि आत्मप्रचिती या क्रमाने कामनिवृत्ती होत जाते, आणि मग जीवाला शांती लाभ होतो. या कृतार्थ जीवनाची जी शास्त्रीय परिकल्पना, तिचं नाव आहे वर्णाश्रम धर्म. कारण हळूहळूच एकेका वर्णाचा आश्रय घेत मनुष्य असतो किंवा जीव असतो, तो त्यातून तसा पुढे सरकत जातो, आणि मग हळूहळू संसारातूनही अलिप्त होत गेल्यानंतर मग गुरुबोध आणि मग आत्मप्रचिती या क्रमाने तो जातो, आणि मग कामनिवृत्ती त्याची होत जाते, आणि मग जीवाला शांती मिळत जाते. तद्वारा परमात्मा हा सर्व कामद झाला आहे. अर्थातच तद्वारा म्हणजे तो सर्व काम पुरवतो, आणि त्या कामातूनच जीवाला सोडवितो सुद्धा परमात्मा. म्हणून त्याला म्हटलंय सर्व कामद. पुढील पद आलंय आश्रम, आणि हे तेवढ्यासाठीच आहे. गृहस्थाश्रम, ब्रह्मचर्याश्रम, वानप्रस्थाश्रम हे जे सगळे सांगितलेले आपले त्या अर्थाने पण आहे. आणि आश्रम हे नाम भगवंताचं का हे आता पुढे बघूया. श्लोक 104, 852 नाम बघतोय. आश्रमः. ओम आश्रमाय नमः. आश्रवत सर्वेषां संसारारण्ये भ्रमतां विश्रमस्थानत्वात् आश्रमः. आश्रमचा अर्थ आहे विश्रांतीचं स्थान. प्रपंचरूपी अरण्यामध्ये इतस्ततः भटकून श्रमणाऱ्यांना जो विसावा घेण्याचे स्थान ठरतो तो परमात्मा श्री विष्णू म्हणजे आश्रमः म्हटलेला आहे. व्यक्ती स्वतःच्या शरीर, मन, बुद्धीमधून कार्य करते आणि स्वतःला मग कर्ता मानते. हा सर्व संसार तापाचा उगम आहे. स्वतःला कर्ता मानणं म्हणजे मनुष्याने आपल्या खऱ्या आत्मस्वरूपात स्थिर राहणे हीच सर्व पापतापाच्या दुःखातीत अवस्था होय. ही निस्तरंग परमशांत दिव्य आनंदाची अवस्था म्हणजेच कोण तर श्री नारायण होय. आश्रम शब्दाची व्युत्पत्ती अशी केली जाते की किंचित
श्रम्यते अस्मिन् इति आश्रमः. किंचित श्रम्यते म्हणजे इथे जीव बेताचा परिश्रम करून सफल होतो, तो म्हणावायचा आश्रम. परमात्मा हा आश्रम स्वरूप आहे. या आश्रमामध्ये जीवाला आपलं सर्व काम सिद्ध करून घेता येतात. तसं नदीला घाट असले म्हणजे ती सुखगाह्य होते, तिचा यथेष्ट उपयोग होतो. त्याप्रमाणे जीवनालाही बंधन पाहिजे, शिस्त पाहिजे, म्हणजे ते सुखावं होते, सुफल होतं. श्रम कसं आहे? श्रम हा श्रम नाही. जर मन निवांत असेल, विश्रांत असेल, मनाला विसावा देण्याची ही युक्ती म्हणजेच काय? आपलं दैनंदिन जीवन, आपला आयुष्यक्रम स्वेर न ठेवता नियमबद्ध ठेवणे होय. सर्व आश्रमांचे हे सार आहे. काय करू, कसे करू, ही चिंताच श्रम आहे खरं तर. आणि ती चिंता गेली तर मग श्रम हे श्रम वाटत नाही, तर तो खेळ आहे. आश्रम धर्माने जीवनाला असा आनंदमय करून सोडला आहे. जीवाच्या विकासाला अनुसरून शास्त्रकारांनी वर्णधर्माची आणि आश्रम धर्माची योजना केली आहे. स्वाभाविक वृत्तीला अनुसरून वर्णधर्म आणि स्वाभाविक वयोविकासाला अनुसरून आश्रम धर्म कल्पले आहेत. शरीर कार्य व्यापृत आणि मन चिंतामुक्त राहते आणि स्वाभाविक विकास होऊन जीवन सफल होते. एखादं वन जसं स्वाभाविक विकास पाहून यथाकाल अंकुरित, पल्लवित, पुष्पित आणि फलित होतं वन, त्याला काही वेगळं करावं लागत नाही. त्याप्रमाणे चतुर चार जे आश्रम धर्म सांगितले आहेत त्या आश्रम धर्मानुसार वागून मनुष्य आणि समाज हे दोन्हीही तसे चतुर होतात. हा धर्मच सूक्ष्म निरीक्षणाने आणि जीवनाच्या खोल चिंतनाने वैदिक ऋषींनी चतुराश्रमात व्यवस्थाला आहे. चतुर याचा अर्थ दोन्ही प्रकारे केला आहे. 4 आश्रम किंवा उत्तम करणं, चांगल्या काय म्हणून त्याला म्हणता येईल, ज्ञानी होत जाणं, चतुर होत जाणं, तो बरोबर साधला तर ही आश्रम व्यवस्था म्हणजेच आश्रम होय. ती सत्यमूलक, सत्यप्रधान, सत्यफल असल्यामुळेच ती कशी आहे? परमात्मा स्वरूप म्हटलेलं आहे. श्लोक 104 853 नाम बघतो आपण. श्रमणः. ओम श्रवणाय नमः. अविवेकिनः सर्वान् संतापयति इति श्रमणः. लौकिकासाठी बुभुक्षित झालेल्या इंद्रियजन्य सुखांच्या मागे लागलेल्या लोकांना जो संतप्त करतो, विशेष श्रम करायला लावतो. समस्त अविवेकांना जो संतप्त करतो म्हणजे श्रम करायला लावतो, त्याचं एक नाम आहे श्रमणः. बाह्य इंद्रिय विषयांमधील प्राकृतिक बदलामुळे, आपल्या इंद्रियांच्या अस्थिर स्वभावामुळे आपलं अतृप्तीचं जीवन आपल्याला केवळ काय करायला लावतं? तर श्रम आणि घोर निराशा प्रदान करत जातं. कारण बाह्य इंद्रिय विषयांमध्ये आपण काय म्हणतो त्याला आकर्षित होत जातो आणि मग आतील सगळं हे आपलं ढवळून निघतं, अस्थिर होत जातं. आणि मग अस्थिर स्वभावामुळे अतृप्तीमुळेच मग पुन्हा पुन्हा श्रम करावेसे वाटतात, की ते मिळवण्यासाठी प्राप्त करून घेण्यासाठी. जर मिळाले तर ठीक, नाही तर घोर निराशा. मग ही घोर निराशा प्रदान करणं हा जो प्रकृतीचा कायदा आहे तो निर्माण करणारा श्री नारायणच आहे. परमार्थात विधी व विधिकर्ता एकरूप असल्याने तो श्रमण आहे. आता पुन्हा वेगळ्या अर्थाने बघू आपण की श्राम्यती इति श्रमणः. जो सुख निस्पृह होऊन परमार्थासाठी झटतो तो म्हणावायचा श्रमणः. वस्तुतः जो म्हणून आश्रम धर्म पाळतो तो प्रत्येकच ब्रह्मचारी जो असतो तो गृहस्थ, वानप्रस्थ वा संन्यासी श्रमण होय. म्हणजेच श्रमण याचा अर्थ त्या इंद्रिय सुखाच्या मागे न लागता ते सगळं प्राप्त करून तात्पुरतं ज्याप्रमाणे आपल्याला हवंय तितकं घेऊन पण आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सतत श्रम करायला लावतो. आता ब्रह्मचर्यामध्ये आपल्याला संयमित राहणं आहे, हे एक प्रकारचं श्रमच आहे. मग तो श्रम आपल्याकडं करवून घेणं
आणि त्यासाठी प्रयत्न करायला लावणं म्हणजे श्रमण या अर्थाने श्रम करायला लावतो. गृहस्थाश्रमात सुद्धा जे आपल्याला प्राप्त करून घ्यायचंय त्यासाठी श्रम करायला लावणं किंवा इंद्रियजन्य सुख जे आपल्याला हवंय त्यासाठी आपल्यातल्या सगळ्या ज्याला काय म्हणू इंद्रियांना प्रक्षोभित करून त्यासाठी प्रयत्न करायला लावणं म्हणजे श्रमण. हे सगळं भगवंतच करून घेतो आपल्याकडनं. म्हणजे प्रत्येक जण किंवा संन्यासी सुद्धा त्याला जे प्राप्त करून घ्यायचंय, मुक्ती प्राप्त करून घ्यायची आहे त्यासाठी तो त्याचा प्रयत्न सतत चालू राहतो. म्हणजे संन्यासी सुद्धा श्रमणच होय. कारण प्रत्येक जण काहीतरी प्राप्तव्य प्राप्त करून घेण्यासाठी जे प्राप्तव्य आहे, प्राप्तव्य म्हणजे जे आपल्याला मिळवायचं आहे ते प्राप्त करून घेण्यासाठी झटत असतो, श्रमत असतो. पण ज्या सर्वांमध्ये ज्याला परम अर्थाचं स्वच्छ ज्ञान आहे आणि त्यासाठी ज्याने आपलं जीवन समर्पिलेलं आहे असा जो संन्यासी तो श्रमण म्हणून प्रसिद्ध आहे. कारण सर्वात श्रेष्ठ काय आहे तर सर्वात श्रेष्ठ प्राप्तव्यासाठी अधिक परिश्रम कोण करत असतो तर तो संन्यासीच करत असतो. आणि म्हणून श्रमण ही पदवी जणू काही त्या संन्यासाचीच आहे. बौद्ध वगैरे लोकांमध्ये सुद्धा श्रमण हे त्या संन्यासी लोकांना म्हटलं जातं असं उल्लेख काही ठिकाणी आलेला आहे. इतर श्रमतात पण श्रमफलापासून वंचित राहतात. काही जण कसे असतात फक्त प्रयत्न करत असतात, श्रमत असतात म्हणजे कष्ट करून ज्याला काय म्हणतात थकतात, पण श्रमफलापासून ते वंचित राहतात, त्यांना ते मिळत नाही. ते कसे असतात त्यांना नुसतं श्रमी म्हटलं जातं. श्रमी केवळ आणि केवळ मेहनत करणारे अशा अर्थाने. ज्ञाना वाचून केलेले सगळे कर्म कसे असतात व्यर्थ असतात. ज्ञानपूर्वक केलेले श्रम नेहमी सार्थ होतात किंवा फळाला येतात. ज्ञाननिष्ठा योग्यता लाभावी म्हणून केलेला प्रत्येक श्रम सार्थक होय. म्हणून जो श्रमण असतो म्हणजेच श्रम करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो तो ज्ञानपूर्वक त्याने श्रम केले तर ते सार्थकी लागते. चारी आश्रमांची योजना ज्ञानसिद्धीसाठीच आहे. 4 आश्रम म्हणजे कोणते? ब्रह्मचर्य, गृहस्थाश्रम, नंतर वानप्रस्थ आणि संन्यास. हे जे 4 आश्रम सांगितले आहेत या 4 आश्रमांची योजना ज्ञानसिद्धीसाठीच आहे. हळूहळू पुढे सरकणं. सत्यज्ञान म्हणजे आत्मज्ञान हेच त्याचं केंद्र आहे आणि त्याच्या भोवती हे 4 आश्रमांचे 4 वर्तुळ आहेत. ब्रह्मचर्याश्रम हे दूरस्थ वर्तुळ आहे तर संन्यासाश्रम हे निकटस्थ वर्तुळ आहे. म्हणजे पुन्हा तिथपर्यंत येऊन पोचणं. आणि म्हणून संन्यासाला सर्वात अधिक मान दिला जातो, त्याचा गौरव सर्वाधिक आहे. कारण सत्याचा शोध म्हणजे परमार्थाचा शोध करण्यासाठी हा निघालेला असतो, त्यासाठी याचे श्रम असतात आणि भगवंत त्याच्याकडनं तो पूर्ण करून घेतो. त्यासाठी ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आहे असे वैदिक अवैदिक तपस्वी श्रमण पदवीस पात्र आहे. परमात्मा मात्र श्रमण म्हटला तो कसा तर श्रमण श्रमून जे मिळवतात ते आत्मज्ञान त्याने सहज मिळवलेले आहेत. श्रमण करून जे मिळवतात म्हणजे काही लोक श्रम करतात आणि मग त्यासाठी जे प्राप्तव्य असतं ज्यांना प्राप्त करून घ्यायचं असतं ते प्राप्त करून घेण्यासाठी जे झटत असतात त्यांना श्रमण म्हणतात. आणि श्रमून जे मिळवतात ते आत्मज्ञान मात्र परमात्म्याला सहजच मिळालेलं असतं, त्याला वेगळे श्रम करावे लागतच नाही. तो श्रम करत असतोच, सारखा श्रमतच असतो, पण परमात्म्याला काही मिळवायचं नसतं. म्हणजेच काही मिळवण्यासाठी तो श्रम करत नाही, तर तो जो श्रम करतो ते सर्वांसाठी विश्व कल्याणासाठी जे श्रम असतात ते तो करत असतो. आणि श्रमण जे करत असतात, जे श्रमतात किंवा प्रयत्न करत असतात त्याच्या प्राप्तीसाठी त्यांच्यासाठी या श्रमत असतो की त्यांना आपल्यापर्यंत कसं आणायचं जणू काही. म्हणजे श्रमणे हेच त्याचं जीवन आहे. कोणाचं? परमात्म्याचं. म्हणून त्याचं एक नाम श्रमण म्हटलंय. हा एक जीवनाधार आहे, महान सत्य आहे. आणि म्हणून जीव ज्ञान नाही म्हणून श्रमत असतो आणि ईश्वर ज्ञान आहे म्हणून श्रमत असतो. 2 फरक आहे जीवात आणि ईश्वरामध्ये. तुम्ही ज्ञानी असा की अज्ञानी, श्रम मात्र तुम्हाला अपरिहार्यच आहे. हाच या नामाचा
खऱ्या अर्थाने अर्थ समजून घ्यायचा. भगवंताचं नाम श्रवण हे कसं आहे तर अविवेकिनः सर्वान संतापयति इति श्रवण हा म्हणजे जे अविवेकी असतात त्यांना विशेष श्रम करायला लावतो आणि मग त्यांना आपल्यापर्यंत आणण्यासाठी सुद्धा त्याचे जणू काही प्रयत्न चालू असतात. याही अर्थाने सांगितलंय श्रवण हा. श्लोक 104 854 नाम बघतो आपण. क्षामः ओम क्षामाय नमः. क्षामः क्षीणाः सर्वाः प्रजाः करोति इति क्षामः तत् करोति तदा चष्टे. क्षामाचा अर्थ आहे कृश किंवा क्षीण करणारा. अंतिम प्रलयाच्या वेळी सर्व संहार करतो तो. आपल्या अंतःकरणातील क्षुब्धता छाटून टाकतो. वैषयिक वासनातून निर्माण झालेलं जग नष्ट करून टाकतो. श्रमण मागचं नाम आपण बघितलं आणि त्यानंतर आता हे आलेलं क्षामपद. आता ते हेच सुचवत आहे. श्रवण म्हणजे विशेष श्रम करावायला लावतो तोही तोच आहे. पुन्हा क्षामही तोच आहे म्हणजे अंतिम प्रलयाच्या वेळी जो सगळा आपला क्षीण दूर करून टाकतो. जणू काही संहार करताना आपला क्षीण गेलेला असतो म्हणजे क्षाम करून टाकतो तो आपल्याला. म्हणजे वैषयिक शुद्धता तो आपली काढून टाकतो. आता जो पिंडपोषक जीव आहे तो अज्ञान आणि निर्दय संसारी जीव क्षाम कसा होणार आहे. जीव जो असतो तो अज्ञानी असतो आणि त्यामुळे संसारामध्ये तो भरकटत जातो. विषयांच्या मागे धावत असतो. मग तो क्षाम कसा होणार. म्हणजे कृश आणि क्षीण किंवा क्षुब्धता टाकून छाटून टाकणारा हा जीव कसा होणार. तो तर गलेलठ्ठच म्हणावायचा. कारण विषय वासना पूर्ण करत करत पुन्हा जणू काही गलेलठ्ठच तो होतोय. परंतु ज्यांना परमात्म्याचा ध्यास लागलेला आहे आणि त्यासाठी जे आपले देहेंद्रिय मनोबुद्धी चंदनाप्रमाणे घासत आहेत ते मुमुक्षू आणि त्यांचा हा वैषयिक वासना त्यांच्या दूर करतो. त्यांना कृश करतो म्हणजेच क्षीण करून टाकणारा हा क्षाम होय. म्हणजेच आपोआपच त्यांना या आध्यात्मिक प्रगतीकडे तो हळूहळू नेत असतो. बाकी त्यांच्या वासना देहेंद्रिय मनोबुद्धी ही चंदनाप्रमाणे जणू तो घासत असणारा हा साधक किंवा मुमुक्षू त्याला हा अशा प्रकारे क्षीण करतो. म्हणजे त्याच्या विषय वासना तो काढून टाकतो. श्रमण आणि असा जो श्रमण म्हणजे श्रम करत करत पुढे जाणारा तो क्षामच असावयाचा. कारण जसा परमात्मा सतत श्रमत असतो विश्वासाठी भक्तासाठी तसा त्याचा मुमुक्षु भक्त सुद्धा स्वतःला घासून श्रमून श्रेष्ठत्वाकडे जाण्यासाठी श्रमतच असतो. त्याची क्षुब्धता क्षाम म्हणजे क्षीण मग होत होत जाते. ते परमेश्वर करत जातो तसं क्षीण त्याची क्षुब्धता. गोरखनाथ आपल्या दोह्यामध्ये शिष्यांना तोतया आणि गुरुची खूण सांगतो ते म्हणजे तोतया गोरखनाथ आपल्या दोह्यामध्ये शिष्यांना तोतया गुरु आणि कसा असतो याची खूण सांगतात आहे की मोठे मोठे कुल्ले राते राते नेता नहीं रे पूता गुरुसो भेट दुबरे दुबरे गात निर्मल निर्मल नेत भई रे पूता गुरुसो भेट. सांगायचा हेतू हा आहे की मोठे मोठे कुल्हे म्हणजे अत्यंत लठ्ठ आहे. पुन्हा राते राते नेता याचा अर्थ त्यांनी घेतलाय नाही रे पूता गुरुसा भेट. तांबड्या डोळ्यांचा हा साधू खरा गुरु नव्हे पण जो कृशकाया निर्मल दृष्टीचा सत्पुरुष जर भेटला तर समजून चला की तोच खरा गुरु आहे तोच सद्गुरु आहे. महाभारतातही ब्रह्मपरायण विज्ञात्या अशा पुरुषाचं वर्णन असंच आलं आहे की खरा गुरु कसा ओळखायचा. खरोखरच तपस्येनी साधनेनी ज्याची काया कृश झालेली आहे आणि ज्याच्या डोळ्यामध्ये निर्मलता आहे कुठलाही विकारी भाव नाही असा खरा तो निर्मदृष्टीचा सत्पुरुष होय. बाकी सगळे तोतया गुरु होत. येन केन चिदाच्छिन्नः येन केन चिदाशितः यत्र वचनशायीच तम देवा ब्राह्मणं विदुः. ब्राह्मण कृश आणि धर्मान संततच म्हणावयाचा क्षामच असावयाचा अशा अर्थाने म्हणजे ब्रह्मवेत्ता. ब्राह्मण इथे या अर्थाने ब्रह्माला जाणण्याचा प्रयास करणारा किंवा ब्रह्मवेत्ता. महावीर बुद्ध हे श्रमण असेच क्षामही होते. त्यांनी देहाचा पडदा
ज्याच्या आड तो अत्यंत क्षाम म्हणायचा. केवळ विधेय परमात्मा उभा आहे, पार झिरझिरीत करून टाकला होता असा. परमात्मा हे महाभूत आहे, ते ज्याला झडपते त्याचं ते अस्थिपंजर करून सोडते. लक्षात येत आहे का की परमात्मा ज्याला झडपते म्हणजेच परमात्म्याचा ज्याला ध्यास लागलेला असतो, त्याची प्राप्ती होण्याचा ज्याला ध्यास लागलेला असतो, त्याला हा असा झडपतो. म्हणजेच त्यालाच अस्थिपंजर करून सोडतो, कृश करून सोडतो. कारण असे हे साधक जे असतात ते आपोआपच साधना करता करता कृश होत जातात. आणि म्हणून क्षाम म्हणजे क्षीण करणारा म्हणून परमात्म्याचं हे एक नाम दिलेलं आहे. तत् करोति तद आचष्टे इत्रिणीची पचाद्यति कृते संपन्न हा क्षाम असे भाष्य आचार्य शंकराचार्यांनी केलं आहे. म्हणजे क्षाम हे कर्मणी नव्हे तर कर्तरी अप्रत्यय लावून सिद्ध केलेले रूप आहे. म्हणजेच क्षाम करणारा म्हणून क्षाम हा याचा अर्थ आहे. आणि परमात्मा हा क्षामही आहे आणि क्षाम करणाराही आहे, म्हणून त्याचं एक नाम क्षाम आहे. स्वतः तर क्षाम आहेच, पण तो आपल्या भक्तांना साधकांना क्षाम करणाराही आहे, म्हणून तो क्षाम म्हणावायचा. श्लोक 104 855 नाम बघतो आपण. सुपर्णा. ओम सुपर्णाय नमः. शोभनानी पर्णानी छंदांसी संसारतर रूपेणोस्येति सुपर्णा. सुचा अर्थ आहे चांगले, सुंदर, आणि पर्ण म्हणजे पानं असाही अर्थ आहे, किंवा पर्ण म्हणजे पंख असाही अर्थ केला जातो. या आधी सुद्धा आपण सुपर्ण हे नाम 192 मध्ये बघितलेलं आहे. विष्णू सहस्रनामामध्ये बरेचदा अशी विरुक्ती ज्याला म्हणता येईल, किंवा 3-3दा 2-2दा अशी नामं येऊन गेलेली आहेत. तरी सुद्धा आपण त्याचा पुन्हा अर्थ बघणार आहोत. भगवद्गीतेमध्ये विश्वाला किंवा या संसाराला अश्वत्थ वृक्षाची उपमा दिलेली आहे, आणि वेद ही त्याची पानं आहेत जणू असं सांगितलेलं आहे. 15व्या अध्यायामध्ये हे सगळं वर्णन आलेलं आहे गीतेच्या, की हा संसार कसा आहे, अश्वत्थ वृक्ष आहे. म्हणजे तो वर वर जाणारा, पण पुन्हा खाली त्याच्या सगळ्या फांद्या जेव्हा येतात त्या फांद्या म्हणजे जणू काही हे वेद आहे. आणि यांना धरूनच मनुष्य आपली प्रगती करत करत, वेदांना धरून याचा अर्थ वेदाचा अभ्यास करत करत मनुष्य वर 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 जातो. आणि जे असंग शस्त्रेन दृढ चित्वा म्हटलंय, म्हणजे संग न करता, आसक्ती न ठेवता कशामध्ये, मग त्या सगळ्या वैषयिक ज्या फांद्या आहेत, कर्मानुबंधीनी म्हटलेलं आहे, कर्म करता करता ज्या तुम्हाला बांधून टाकतात, अशा त्या फांद्या आहेत, त्या हळूहळू छाटत जाऊन आसक्त न होता असक्त होत, निरासक्त होत वर 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 जाणं, म्हणजे त्या अश्वत्थ वृक्षाच्या शेवटाला म्हणजेच त्या परमपदाला जाऊन पोचणं, हे त्या 15व्या अध्यायात सांगितलेलं आहे. म्हणजे वेद हा कसा आहे, वेदांचा प्रतिपाद्य विषय कोण आहे, तर आत्मरूप ब्रह्म जसा आहे वेदांचा विषय आहे. कोण, तर हा आत्मरूप ब्रह्म. तसा हा वेद म्हणजे जणू या संसार वृक्षाची पानं आहेत असं म्हटलंय. अश्वत्थ वृक्षाची उपमा संसाराला दिली आहे, आणि जणू वेद ही त्याची पानं आहेत असं म्हटलंय. या ज्या संज्ञा आहेत या मनोहारी आहेत, आणि अनेक गूढ अर्थ वाही अशाही सुद्धा आहेत. या 104 श्लोकाची खालची ओळ महत्वाची आहे. आश्रमः श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः, अशी ही खालची ओळ आहे. हा जो 104 श्लोक आपण बघतोय तो म्हणजे या श्लोकार्धामध्ये एक विकासक्रम दाखवलाय, एक परिणती सूचित केलेली आहे. कसं, तर पहिल्यांदा ब्रह्मचर्य आश्रम जेव्हा सांगितले, 4 आश्रम, चतुराश्रम, त्याच्यामध्ये ब्रह्मचर्य, गार्हस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास हे 4 आश्रम जे सांगितले आहेत, या 4 आश्रमामध्ये आचार्योपासन सांगितलंय. मग गृहस्थाश्रमात अतिथी सेवा सांगितलेली आहे. आचार्योपासन म्हणजे ब्रह्मचर्य जेव्हा असतं त्या अवस्थेमध्ये शिकत असतो गुरुकडे, आचार्याकडे, म्हणून आचार्योपासन, आचार्यांची उपासना, त्यांच्याकडे राहून सगळं ज्ञान विद्या ग्रहण करायची. मग गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा, तिथे अतिथी सेवा आणि उत्तम रीतीने गृहस्थाश्रम आपला चांगला करायचा. मग सांगितले हळूहळू आसक्त न होता, आसक्त होऊन त्यातून हळूहळू बाहेर पडत मग अध्यात्म चिंतन करायचं. मग तो आहे वानप्रस्थाश्रम. आणि मग प्रयाण साधना म्हणजे पुढे जाण्यासाठी जी एक कठोर तपश्चर्या लागते, किंवा जी एक साधना लागते, किंवा जे श्रम लागतात
ते करायचं म्हणजे संन्यास आश्रम. अशा 4 आश्रमाच्या कल्पना आपल्या याच्यात धर्मामध्ये सांगितलेल्या आहेत. म्हणजे जीवनभर श्रमून मग क्षाम व्हायचं. म्हणजे आधी आश्रम, मग श्रमणं म्हणजे श्रमायचं, म्हणजे जीवनभर श्रमायचं, आणि मग क्षाम व्हायचं म्हणजे त्यातून अलगद सुटत जाणं, म्हणजे कृश होत जाणं म्हणजे क्षाम व्हायचं. परिग्रहाचे आणि आसक्तीचं सगळं ओझं जे असतं ते फेकून द्यायचं, हे सांगितलेलं आहे. खरं तर परिग्रह म्हणजे साठा करणं, लोभ मोह याचं सगळ्यातून जे आपण जमवतो त्या परिग्रहाचं, आणि आसक्ती, सतत कुठे ना कुठे आपली आसक्ती असते, त्या सगळ्याचं ओझं फेकून देऊन हलकं व्हायचं. क्षाम म्हणजे कृश होणं, म्हणजेच हलकं व्हायचं. आणि मग या देह पंजरातून सुटून ज्ञान आणि वैराग्य या सुंदर पंखाने, पर्ण म्हणजे हे असे आहेत, ज्ञान आणि वैराग्य. सुपर्ण म्हटले ना, चांगले पर्ण, सुंदर पंख जे आहेत, म्हणजेच ज्ञान आणि वैराग्याच्या पंखावर आरूढ होऊन परमात्म्याच्या लहरीवर आपल्याला लोटून द्यायचंय. हा अर्थ इथे सुपर्णाचा घ्यायचाय. तदधीन होऊन राहायचंय. हे जे वैदिक जीवन दर्शन सांगितलेलं आहे, हे या श्लोकार्धामध्ये आलंय. आश्रम श्रमणः क्षाम सुपर्णो वायुवाहनः. सुपर्ण पद हे उपनिषदाच्या पुढील सुप्रसिद्ध वचनामध्ये आलाय की या देहरूप एकाच वृक्षाचा, हा जो देह आहे, या जणू देहरूप एकाच वृक्षाच्या आश्रयाने 2 जुळे भाऊ, कोणते तर एक सांसारिक आणि दुसरा असंसारिक असा राहतो. या संसार वृक्षावर म्हणजे आपल्या देहरूप वृक्षाच्या आश्रयाने 2 भाऊ जणू राहतात, त्यांना सुपर्ण म्हटलंय. एक सांसारिक आणि एक असंसारिक. सुपर्णाचा एक अर्थ आहे गरुड, हे सगळ्यांना माहिती आहे. सुपर्ण का? कारण हा गरुड कसा आहे, गगनभेदी आहे, गगनविहारी आहे. या वृक्षावर कायमचे राहणारा नसतो तो. त्याप्रमाणे काही काळासाठी वस्तीस तो येतो आणि पुन्हा उडतो. तसे हे जीव जे आहेत, हा एक सांसारिक आणि दुसरा असंसारिक, हा या देहरूप वृक्षावर राहतो, पण तो कायमचा राहणारा नसतो. काही काळासाठी तिथे वस्तीला आलेला असतो या देहावर. ते जुळे आहेत इतकंच नव्हे तर ते सनामही आहेत, जसे सखे आहेत. एक काय करतो, सांसारिक म्हणजे संसारात राहून एक फळ, त्या संसारातील सगळं फळ भक्षतो, म्हणून त्याला फळभक्षी म्हटलेलं आहे. आणि दुसरा जो असतो आत्मरूपाने तिथेच राहणारा, या देहाच्या वृक्षावर म्हणजे देहरूप वृक्षावर राहणारा जो आत्मा आहे, तो मात्र कसा निर्लिप्त असतो, निर्विकारी असतो. म्हणजेच तो दुसरा जो असंसारिक म्हणून राहतो, तो केवळ साक्षी असतो. साक्षी भावाने तो तिथेच वास करत असतो. म्हणून हे दोन्ही आहेत. एक संसारात उपभोग घेणारा जीव असतो, तो फळभक्षी म्हटलेला आहे, आणि दुसरा आत्मरूपात जो आहे तो केवळ साक्षी असतो. असं हे मार्मिक रूप उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. ज्ञान झालं की मग सांसारिक भाव आपोआप नष्ट होतो त्या जीवाचा. उरतो तो केवळ नित्य शुद्ध बद्ध आणि मुक्त भाव, जो या आत्म्याचा असतो. तो भाव आपल्याच ठाई स्वानंद गगनामध्ये मग मुक्त विहार करीत राहतो. हा जो उरतो जो भाव, जो नित्य शुद्ध बद्ध मुक्त भाव असतो, तो मग आपल्याच ठाई स्वानंद गगनामध्ये मुक्त विहार करीत असतो. मग तो पंजरबद्ध होऊन राहत नाही. पंजरबद्ध याचं तिथे अडकून राहत नाही. जसा तो तिथे अडकून राहत नाही तसा तो, म्हणून त्याला सुपर्ण म्हणावायचा. तिथून तो बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. पंजरबद्ध न राहता तिथून बाहेर गगनाला गवसणी घालणारा, म्हणजेच तिथून सुटून, या देहपंजरातून सुटून तो बाहेर पडण्याचा सतत प्रयास करत असतो. म्हणजे पंजरस्थ राहिलं तर त्याला म्हणायचं अपर्ण, अपक्ष म्हटला जाईल. पण जो तिथून सुटतो पंजरबद्ध न होता, तो सुपर्ण म्हणावायचा. कारण अपर्ण म्हटला तर पंख नसलेला, अपक्ष, पक्षाचा अर्थ सुद्धा पंख, आणि लागलाय म्हणजे पंख नसलेला असा तो होईल हा जीव. पण जेव्हा त्याला सुटायचं असतं तेव्हा तो सुपर्ण म्हटला जाईल. म्हणजे तिथून तो उत्तम प्रकारे ज्ञान आणि वैराग्याच्या या सुंदर पंखांनी तो आपल्याला परमात्म्याच्या लहरीवर लोटून देतो, आणि तेथून तो मुक्त होत जातो. पंजरस्थ नाही राहत, पंजरबद्ध पण राहत नाही, तो तिथून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो. पण कोणासाठी?
आणि हे सगळं कोणी केलेलं आहे तर परमात्म्याने आपल्याला हे सगळं दिलेलं आहे. या अर्थाने हे दोन पंख आपल्याला परमात्म्यानेच दिलेले आहे. ज्ञान आणि वैराग्याचे त्याचा उपयोग आपण करून घ्यायचा आहे. ज्ञानही मिळवून घ्यायचं आहे, त्यातून मग ते ज्ञान पूर्ण असं कर्म करत जायचं आहे. मग त्यातून हळूहळू आसक्त न होता असक्त व्हायचंय, निरासक्त होत जायचंय आणि मग वैराग्याच्या या पंखावर म्हणजे ज्ञान आणि वैराग्याच्या पंखावरून या परमात्मा पदापर्यंत पोचवणाराही तोच आहे आणि पोचवायला आपल्याला पंख दिलेलाही तोच आहे. म्हणून त्याला सुपर्ण असं म्हटलेलं आहे. श्लोक 104 856 नाम बघतो आपण. वायुवाहनः. ओम वायुवाहनाय नमः. वायुर्वहति यद्भित्त्या भूतानि ती स वायुवाहनः. ज्याच्या आज्ञेने किंवा आदेशाने भयाने वायू वाहतो असा त्याला वायुवाहनः म्हटलंय. किंवा वायू ज्याचं वाहन आहे हाही अर्थ केलेला आहे, म्हणून तो वायुवाहन म्हटलाय. परमात्मा हा वास्तविक सर्वव्यापी आहे, त्याला वाहनाची गरज नाही. परंतु जीव मात्र क्षतिग्रस्त उपहत असल्यामुळेच जीव जो असतो तो क्षतिग्रस्त किंवा उपहत असल्यामुळे त्याला वाहनाची गरज असू शकते जीवाला. इथे जीवरूपाने जो देही झालेला आहे तो परमात्मा म्हटलेला इथे. म्हणजे आत्मरूपात जो जीवरूपाने देही म्हणून आलेला आहे आत्मा, तो आत्मा म्हणून त्याला इथे वायुवाहन म्हटलेलं आहे. कारण त्याला वाहनाची गरज आहे, त्याशिवाय तो कार्य करू शकत नाही. तर सामान्यतः प्राणाबरोबरच प्राण जेव्हा जातात तेव्हा चैतन्यही लोप पावतं असा आपला अनुभव आहे. आणि जोवर प्राण आहे तोवर चैतन्य आहे, तोवर तो जीव सुद्धा देहामध्ये वास्तव्य करून आहे असं आपण म्हणतो. वस्तुतः चैतन्याच्या मागोमाग, जीवाच्या मागोमाग हा प्राण म्हणजे हा वायू आणि इतर इंद्रिये जातात. परंतु त्याची स्पष्ट खूण प्राणप्रयाण असं म्हटलं जातं, म्हणून त्याला वायुवाहन म्हणायचे. आणि या स्थूल दर्शनाला अनुसरूनच ईशोपनिषदामध्येही आलेलं आहे की वायु अनिलम अमृतम. म्हणजे तो जो प्राणवायू आहे तो प्राणात्मा जीव त्या निस्पंद अमृत तत्वामध्ये म्हणजेच त्या परमात्म्यामध्ये लीन हो अशी इच्छा व्यक्त केलेली आहे ईशोपनिषदामध्ये. समाधीमध्ये प्राणापान आणि हृदयगती सर्व बंद असते, परंतु तरी तिथे जीवात्मा सुखरूप असतो. समाधी अवस्थेमध्ये प्राणापान आणि हृदयगती जरी बंद असली तरी जीवात्मा सुखरूप असतो. अर्थात तो वायुवश नाही, तर प्राणेंद्रिय तद्वश आहे. जी प्राणेंद्रिय आहेत तीच त्याला वश आहेत. राजा निघाला म्हणजे त्याचा लवाजमाही निघतो, परंतु लवाजमा निघाला तरी राजा निघतोच असं नाही आहे. त्याप्रमाणे असं जरी असलं तरी ज्या अर्थी प्राण गेले म्हणजे जीव गेला असे आपण म्हणतो, त्या अर्थी तो वायुवाहन होय. वस्तुतः घटाकाश मठाकाश विलीन होत नाही, ते एकच एक अखंड आहे. म्हणजे घटामध्ये जे आपल्याला आकाश दिसतं, मठामध्ये म्हणजे एखाद्या घरामध्ये असं म्हणता येईल, मठामध्ये जे दिसतं ते कधीच विलीन होत नाही. ते खरं म्हणजे एकच एक आहे, फक्त तेवढ्या पुरतं तिथे वाटतं घटाकाश आहे किंवा मठाकाश आहे. या उपाधीमुळे आपल्याला जन्म मृत्यूचा फक्त भास होतो. म्हणजे चैतन्य निघालं की प्राण गेला या अर्थाने. जेव्हा ही शरीर ही उपाधी आहे आणि ही गेली म्हणजे मग आपल्याला वाटतं जन्म झालाय किंवा मृत्यू झालेला आहे. म्हणजे हा जो आहे तो भास आहे जणू. तद्वतच प्राणरूपाने जीव चळवळ करीत असतो. जेव्हा प्राण असतो देहामध्ये म्हणजे जीवामध्ये, त्यामुळे जीवात जेव्हा प्राण असतो त्यावेळेस तो चळवळ करत असतो, म्हणजे चैतन्य त्याच्यात असतो. ती त्या निस्पंद वस्तुतः निस्पंद अमृतामध्ये त्या परमात्मा रूप महावायूमध्ये तो विलीन हो असं म्हटलं जातं. वस्तुतः ही भाषा जी आहे ती उपाधी कल्पित आहे. तथापि जोवर उपाधी आहे तोवर ती भाषा राहणारच. उपाधी त्याचा अर्थ इथे शरीर जेव्हा म्हटलेलं आहे, जेव्हा शरीर आहे तोपर्यंत तो प्राणरूपाने जीव चळवळ करीत असतो. बाकी परमात्मा रूप तो महावायूमध्ये विलीन होतो नंतर असं म्हटलं जातं. तोवर ती भाषा राहणार आहे. म्हणूनच तो परमात्मा निरुपाधी चैतन्य वायू वाहन म्हणायचा. परमात्म्याला मात्र कुठलीही
उपाधी नसते, ते निरुपाधी चैतन्य आहे आणि म्हणून ते कसं आहे वायुवाहन असं म्हटलेलं आहे.